हरिद्वारमध्ये तुमचं स्वागत आहे। हे आम्ही सगळे मित्र हरिद्वारमध्ये फोटो काढलेला आहे। भगवान शंकराचं दर्शन झालेलं आहे। गंगा मातेची आरती पण सुरू झालेली आहे। इथे इतका छान आनंद मिळत होता आम्हाला की एक वेगळीच अनुभूती होती की काहीतरी जीवनामध्ये आपण पाहतोय। एक मनाला शांतता मिळत होती। हे मंदिर होतं हरिद्वारमधील भगवान शंकराचं, देवीचं आणि ही आपली गंगा माता निर्मळ पतित पावन। मंदिराचं रूप इतकं सुंदर होतं की बघून मनाला इतका आनंद मिळत होता की शब्दात वर्णन करणं कठीण आहे। या हरिद्वारच्या गल्या आहेत जिथे हे सगळ्या वस्तू आपण बघू शकतो किती छान आहेत। परत मंदिराकडे आलो। आपला ब्लॉग जो मिनी ब्लॉग असा सुरू असणार आहे, कुठून कुठे तुम्हाला पाहावं लागणार। नंतर मी आलो, मी पाहतोय इकडं तिकडं हे जे काही माझ्या सभोवताली दिसतंय इतकं सुंदर होतं की शब्दात मी वर्णन नाही करू शकत आहे। खूप छान होतं आणि संध्याकाळची वेळ होती। इतकं मन प्रसन्न वाटत होतं की विचारू नका। नंतर हे बघा आम्ही ज्यावेळेस एंटर झालो होतो हा त्यावेळेसचा व्हिडिओ आहे। इतके छान छान मंदिरं आहेत, इतक्या छान छान हॉटेल्स आहेत की जिथून आपण गंगा मातेचं दर्शन मनमोकळेपणाने करू शकतो। हे बघा किती छान नयनरम्य दृश्य आहेत की हे सगळं पाहून आपल्याला खूप आनंद मिळतोय। आणि नंतर एक फोटो तर काढण्यात आलं जमतंच ना, गंगा मातासोबत एक सेल्फी काढून घेतला। नंतर हा द्वार आहे मंदिराकडे जायचा हरिद्वार येथील। हा ब्रिज आहे खूप सुंदर आणि हे आहे मानसा देवीचं मंदिर। आणि हे बघा आम्ही हरिद्वारच्या गल्यांमध्ये भटकत आहोत वेड्यांसारखे म्हणजे आनंदाच्या